आमचा कीर्त गाजली दिगंतरी रणफंदींची जात आमची कोण आम्हा भयभीत करी। आप में से शायद कईयों को इसका मीनिंग ना समझ में आए, पण मराठीमध्ये सांगायला गेलं तर आपण कोण आहोत हे मराठी माणसाला लक्षात राहावं यासाठी कुसुमाग्रजांनी आपल्या निर्धार या कवितेमधल्या या ओळी आणि यातली ओळनोळ शिवछत्रपतींची आठवण करून देणारी आहे। जगभरामध्ये ज्याची कीर्ती पसरली अशा बापाची आम्ही मुलं आहोत, आम्हाला कसली भीती दाखवता। अशा महान राजाचा गौरवशाली इतिहास कथा एका चित्रपटामधून मांडणं, ती कथा तुमच्यासमोर आणणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे। पण निर्मात्या म्हणून जिनिलिया मॅम, ज्योती मॅम, दिग्दर्शक म्हणून रितेश सर आणि संपूर्ण कास्ट अँड क्रूनं हे शिवधनुष्य लीलया पेललंय। जिओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी यांच्या संपूर्ण टीमची त्यांना भरभक्कम साथ मिळाली आहे। छत्रपति शिवाजी महाराज बस महाराष्ट्र तक सीमित नहीं थे, बल्कि आज भी विश्व के हर कोने में उनकी मिसालें दी जाती है। छत्रपतींची महती सांगणारे आतापर्यंत अनेक चित्रपट येऊन गेले, त्यामधून त्यांच्या वेगवेगळ्या पैलूंची पण चर्चा झाली, त्यांची वेगवेगळी रूपं आपण पाहिली। पण मराठीच्या इतिहासामध्ये सगळ्यात भव्य, सगळ्यात मोठं बजेट असलेला, सगळ्यात भव्य स्टारकास्ट असलेला असा हा चित्रपट महाराष्ट्र दिनी अर्थातच 1 मे 2026 रोजी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय आणि फक्त मराठीच नाही तर इतरही भाषांमध्ये। त्यामुळे आज इथे इतिहास घडणार आहे। आज हम इन सुवर्ण क्षणों की अनुभूति यहां पे लेने वाले हैं। कवि भूषण कहते थे, औरन को जांचो कहा नहीं जांचो शिवराज, औरन को जांचो कहा नहीं जांचो शिवराज, औरन को जांचो कहा जो जांचो शिवराज। आणि इतर महापुरुषांचा अभ्यास करण्यामध्ये काय अर्थ आहे जर तुम्ही शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला नाही। आणि एकदा का तुम्ही शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केला की इतर कुठल्या महापुरुषाचा अभ्यास करण्याची तुम्हाला गरजच उरत नाही, कारण या सगळ्या महापुरुषांचे चांगले गुण तुम्हाला शिवचरित्रातच सापडतात। कवी भूषण यांची ही कविता जशी आपल्याला फार कमी माहिती असेल तशीच अत्यंत कमी माहिती असलेली इंद्रजिमी जंभपर ही सगळ्यांना मुखोद्गत करून देण्याचं श्रेय जातं संगीतकार अजय अतुल यांना। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि हा किती अनोखा योगायोग आहे की राजा शिवाजी या चित्रपटातलं सगळ्यांच्या मुखी सध्या गाजत असलेलं, सगळ्यांना स्फुरण चढवणारं अँथम छत्रपती हे आत्तापासूनच सगळीकडे लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली आहे। मला नाही वाटत हे सांगणं म्हणजे खूप काही मोठी गोष्ट ठरेल की लवकरच अँथम छत्रपती हे लोकप्रियतेचे सगळे रेकॉर्ड्स मोडेन। आपण ते पाहिलं असेलच, पण आज या कार्यक्रमाची सुरुवात अशाच स्फुरण चढवणाऱ्या, अंगावर रोमांच आणणाऱ्या अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या छत्रपती अँथम न करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। विद्या बालन जी, महेश मांजरेकर सर, बमन ईरानी सर, भाग्यश्री जी, अमोल गुप्ते सर, जितेंद्र जोशी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अजय अतुल।
संजय दत्त सर, मैं आपसे शुरुआत करना चाहूंगा। शिवराज के जीवन का सबसे पहला बड़ा महासंग्राम, मराठा हिस्ट्री विद दिस फिल्म एंड इट्स आल्सो योर फर्स्ट मराठी फिल्म। हाउ स्पेशल वाज दिस एक्सपीरियंस फॉर यू? ये आपके लिए कितना स्पेशल था? ये बहुत बहुत स्पेशल था एंड हम लोग यहाँ 100% मराठी सिनेमा को प्रमोट करने इसलिए जुड़े थे। दूसरी बात, रितेश मेरा छोटा भाई है और यू नो वी गो बैक अ लॉन्ग वे विद आवर फादर्स टुगेदर। तो इसका बोलना मतलब एक लकीर हो गई थी मेरे लिए। बट आई रियली एंजॉयड वर्किंग इन द फिल्म। थैंक्स टू ज्योति, थैंक्स टू एवरीबॉडी, थैंक्स टू द कास्ट एंड मैं अफजल खान की तरह नहीं हूँ यार। सर, रितेश जी के निर्देशन के अंडर काम करना आपके लिए कितना अनोखा था? संजय जी, रितेश जी के निर्देशन के अंडर, मतलब उनके डायरेक्शन के अंडर काम करने का अनुभव कैसा था आपका? मुश्किल था यार बहुत, मतलब डांटता नहीं था लेकिन हाँ? इसको जो चाहिए वो मांगता ही है। नहीं, बट इट वाज अ प्लेजर जस्ट टू सी रितेश। You know, he directed this film so well. He was so dedicated and absolute pleasure. Thank you, brother. Thank you, Ritesh. थैंक यू सर। थैंक यू सर, एंड वी आर वेरी एक्साइटेड टू सी यू ऑन बिग स्क्रीन। इस अलग किरदार में किरदार निभाने के लिए कोई ऐसा ही एक्टर चाहिए जो इसको अच्छी तरीके से निभा सके, एंड दैट्स व्हाई अभिषेक बच्चन सर, मुझे तो लगता है आप रियल लाइफ में जैसे बड़े और छोटे भाई हैं, वही शायद आपको किरदार निभाने में भी आसानी हुई होगी। एंड आपके एक इंटरव्यू में हमने सुना था इट वाज वन ऑफ द क्विकेस्ट येस फॉर एनी कास्टिंग। मतलब शायद रितेश सर का क्वेश्चन भी पूरा नहीं हुआ था और आपकी तरफ से हाँ आ गई, तो हम वो भी एक्सपीरियंस सुनना चाहेंगे। और आपका इस फिल्म का अनुभव कैसा था? बहुत ही अच्छा रहा। नमस्ते सब लोग। थैंक यू वेरी मच रितेश। दिस इज Goose Flesh. It's fantastic. It's the first time I saw the trailer. Congratulations, Jyoti, to Ritesh, to Vaini, for making such a wonderful film. It is a matter of great pride for me to be a part of this film. जैसे संजू सर ने कहा, ये हमारे छोटे भाई हैं, and he just has to ask and we'll all show up. That is a great testimony of the kind of person that he is and what he means to all of us. To add to it, to be part of a film which has a higher meaning than just being a film. And I think the film that Ritesh and Janelia and Jyoti have made is a lot more than just a film. It's an emotion. So I think nobody would have even thought about what they're doing. They just wanted to be a part of it. और मेरा भी ऐसा ही था. It's a great honor to portray such a wonderful character and such a great character. And to be part of telling the story with Ritesh is a matter of great pride for me. And to do it in a Marathi film is unbelievable. मैंने आज तक a film of this scale देखा नहीं है in Marathi cinema, and I wish the entire team all the very best. रितेश जी, जी आपके घर पे आए थे, जी याद है। तो कितनी देर लगी आपको हाँ कहने में? वो तो मैं टाइम नहीं कर रहा था, लेकिन I mean there's no doubt रितेश कुछ मांगे और मैं ना बोल दूं, वो हो ही नहीं सकता है। How sweet is that, sir? Thank you so much, अभिषेक सर। अफजल खान सिद्दीकी, युवराज के स्वराज की आंच पूरी आदिल शाही को तबाह कर सकती है, ये भली भांति जानती थी बड़ी बेगम। विद्या जी, you have built a rich multilingual filmography and have engaged with Marathi cinema in the past. लेकिन इस फिल्म में ऐसे क्या यूनिक लगा आपको जो आपने अनुभव किया इसकी शूटिंग के दौरान और इसको जब आपने हाँ कहा? पहले तो सबको नमस्कार। मैं कहना चाहती हूँ कि संजू ने कहा, अभिषेक ने कहा छोटा भाई है मेरा, मेरा नहीं है। तर स्टॅनली सरांना तर उघडावं लागेलच। अहो सर, आतापर्यंत तुम्हाला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये आम्ही पाहिलंय, यामध्ये एका बेदरकार व्यक्तीची भूमिका करताना तुमच्यासाठीचा हा अनुभव कसा होता आणि रितेश सरांच्या दिग्दर्शनाखाली स्वतः एक दिग्दर्शक असताना तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? नमस्कार नमस्कार नमस्कार। डब्बे कोणी उघडू नका। असं आहे की ही बार्गेनच नव्हती, कारण रितेश सर जे माझे स्नेही आहेत, मित्र आहेत, आणि जिनिलिया दे आर माय डिअर फ्रेंड्स, आणि त्यांची जी दोन मुलं आहेत, दोन रत्न राहील आणि रियान, त्यांना छोटे छत्रपती शिवाजी महाराज करायची जी भूमिका होती त्याकरता रितेश बुवा आपल्या छाव्यांना
माझ्या ऑफिसात घेऊन आले आणि त्यांना मी एक फार बेकार हॅबिट लावले दोघांनी. पंजाब स्वीट हाऊसचे समोसे आणि जिलब्या. दोघंही मुलं जलेबी म्हणत नाहीत, जिलबी म्हणतात. आणि ती आमची दोस्ती मैत्री जी आहे ती आता इज गोइंग टू गो टू इटर्निटी, बिकॉज दॅट इज द बॉन्ड दॅट ॲक्च्युली आय सेड येस टू. That the children will come and I'll sit with them and we'll do the scenes and have fun and eat jalebi and samosa. In return, I don't know what struck him, but he said, I have an original idea which I want to run by you. Okay, I want to offer you a role. Now, you know that I am not an actor on the shelf. It's not like I am seen in OTT here or there. I don't. I was so overwhelmed. एक तो छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आणि त्यावर ही इज गिव्हिंग मी सच इम्पॉर्टन्स. आणि द ग्राफिक वे दॅट ही डिस्क्राइब द सीन्स ऑफ आदिल शाह, I mean, it was a given. I said, even if you didn't describe it, even if you didn't say anything about it, मी तर येतोच आहे आणि मुलांचं जेव्हा शूटिंग असेल तर मी उभाच आहे त्यांच्याकरता. पूजेलाही होतो मी. The first puja that happened, आणि जेव्हा अजय अतुल त्यांना पाहिलं मी, I knew it that Jyoti Deshpande and Zinile D'Souza has a winning ticket. And then, of course, to talk just a little bit about my director, कारण ते फार गरजेचं आहे. त्यांनी जी त्यांचा स्टडी एक, त्यांचं आय फॉर डिटेल दुसरं, आणि तिसरं पिच परफेक्ट. ॲक्टरला पिच परफेक्ट डायरेक्टर जेव्हा भेटतो तेव्हा जादू होते. म्हणजे माझ्यासारख्या जुन्या बॉलला, म्हणजे 63 वर्षाचा जुना बॉल आहे, टाकताय पण ते बोलले नाही सर थोडंसं नाही, थोडं बघा सोडणार नाही माणूस तुम्हाला. दॅट्स a hallmark of a very good, understanding and sensitive director. I love him. I love Ritesh Deshmukh, Genelia, and the two babies to death. I hope it continues all my life. आणि कवी, गीतकार, अत्यंत विचारी अभिनेता जितेंद्र जोशी यांच्यासाठी. जितेंद्र, मी काही तुला प्रश्न विचारणार नाही, तुझा अनुभव तुझ्या शब्दांमध्ये तू मांडावासा अशी तुला विनंती. नमस्कार. अंगावरचा शहारा कधीच खोटं बोलत नाही, कारण शहारा कधीच पैसा देऊन येत नाही. शहारा येतो भावनेनं, आणि जी भावना मला आत्ता व्यक्त करायची आहे त्यासाठी मला 2 ओळी अशा सुचतात की, साध घालते माये मराठी तेथेची धन्य झालो, साध घालते माये मराठी तेथेची धन्य झालो, गत जन्मीचे पुण्य म्हणून महाराष्ट्र देशी जन्मावलो. तर माझे आजी आजोबा जिथून कुठून आले, मी धन्य झालो की मी या पुण्यभूमीत जन्माला आलो, ज्या भूमीमध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा वारा माझ्याही अंगावरून जेव्हा जातो तेव्हा तो माझ्या शहाऱ्याशी स्वतः बोलतो. आणि त्या वाऱ्यामध्ये माझ्या छत्रपतींची, आपल्या छत्रपतींची गाथा आहे. आता ती अशी गाथा आहे की एक काय 100 चित्रपट निघाले तरी सुद्धा ती कोणी सामावू शकत नाही. परंतु हे इतकं मोठं शिवधनुष्य हे पेलत असताना भाऊंनी फोन केला आणि सुदैवाने एक कोणीतरी, म्हणजे एक अभिनेता, ज्येष्ठ अभिनेते असणार होते, परंतु काहीतरी प्रॉब्लेमला भाऊ म्हणले की असं आहे, तुम्ही येता का. आणि मी आलो आणि मी काम केलं. आणि आज या क्षणी इथे उभं राहिलेलं असताना जेव्हा मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला धन्य झाल्यासारखं वाटलं. कारण एकतर ह्या सगळ्या मंडळींच्या सोबत मी या चित्रपटात आहे. त्या व्यतिरिक्त आपण म्हणू की जिथे पृथ्वी स्वतः थाळ धरून उभी आहे आणि सूर्यचंद्र त्या तेजाची आरती गात आहे, त्या आरतीतलं एक छोटंसं फूल, एक छोटंसं, शेवटी त्याचं निर्माल्य झालं तरी
ते माझ्या देवाच्या चरणी, ते माझ्या राजाच्या चरणी जर अर्पण करता आलं तर किती सुंदर गोष्ट आहे. या कारकीर्द नट असणं आणि अभिनेता असणं हे सगळं एकीकडे, आणि अशा चित्रपटाचा, राजाचा, आपल्या छत्रपतींचा इतिहास सांगताना त्याचा एक छोटासा भाग होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ते भाग्य माझ्या नशिबी आलं. यासाठी मी रोहन मापुसकर याचे कास्टिंग डिरेक्टर, याचे लेखक प्राजक्त देशमुख, ज्यांचे शब्द मी बोललो, आणि रितेश भाऊ आणि जनल्या वहिनी, मी तुमचे आभार व्यक्त करतो की मला तुम्ही निवडलं यासाठी. म्हणून म्हणजे काय मला माहित नाही की आपली मुलं बाळं आपली नावं काढतील की नाही, पुढे कोणी घेईल की नाही, 2 पिढ्यानंतर सगळे विसरतात, पण हा चित्रपट राहील आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आपण राहू. ही फार मोठी गोष्ट. It will be a pleasure watching you on big screen, जितेंद्र. पुन्हा एकदा खूप खूप थँक्यू, इतकं भरभरून मनातलं बोललास. मला रितेश सर आणि जनलिया मॅमच्या चेहऱ्यावरचा आनंद, धाकधूक, हुरहुर सगळंच दिसतंय. मी त्यांच्याकडे येणार आहे. आपण जनरली कोणाचं कौतुक करत असतो आणि ही गेल्या कित्येक वर्षांपासूनची टर्म आहे, आपल्याला माहिती आहे. पण ही टर्म बदलायचं काहीसं बहुतेक त्यांच्या बाबतीत झालं असेल, कारण स्वतः शिवभक्त असलेले दोघेही छत्रपतींवरची अशी काही निर्मिती होते म्हटल्यानंतर त्यातल्या या अँथमचा आणि आमच्यावर अजूनही काही गीतं आणि या सगळ्या आपलं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याबद्दल सगळं ऐकायला आम्ही आतुर आहोत. सुरुवात करूया अजय सर तुमच्यापासून. सगळ्यांना नमस्कार, सगळ्यांना जय शिवराय. खूप पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते या प्रसंगी, कारण आम्ही सुरुवात कशी केली वगैरे हे सगळं एक त्याला वेळ लागेल सांगत राहायला. पण आता जे ट्रेलर पाहिलं आहे, रितेश भाऊ, ज्योती मॅम, एव्हरीबडी, तेव्हापासून ना म्हणजे पहिले ट्रेलर पाहिल्यानंतर सुद्धा, नंतर हिंदीमध्ये पाहिल्यानंतर सुद्धा ते जे अश्रू सुरू झाले होते डोळ्यातले थांबत नाहीत. भाऊ असं कधी झालं नाही. हे इतकं हृदयाला लागलं, हे पाहायचं होतं, हेच पाहायचं होतं. ह्याच्यात जेव्हा ती लाईन येते, काय ना आमच्यासाठी हे सगळे कलाकार आहेत. आता बरे आजच बघतो, आम्ही जिजाऊच बघतो, आम्ही शहाजीलाच बघतो, पण जेव्हा महाजिजाऊ म्हणतात ना, आम्हाला तेच मूड काढून दे, आम्हाला माहित येते किती खोल आहे ती जखम, किती खोल आहे. आमच्यासाठी ते इमोशनलच आहे. आमच्यासाठी आम्ही बघताना सुद्धा, आम्ही ऐकताना सुद्धा, जेव्हा भाऊनी स्टोरी सांगितली त्याही वेळेला ते तितकंच टोचत होतं, कारण त्याच्यातली धार काय ती आपल्याला माहिती आहे. सगळ्या आपल्या इतिहासप्रेमी महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांना हे माहिती आहे आपण कसं पाहतो या गोष्टींकडे. आमच्याकरता ना एक शब्द होता, आम्ही कायम बोलत होतो, आमचा निखिल असेल भाऊंबरोबर बोलत होतो, तो एक ऐकलेली ओढ आहे. काय ऐकतो आपण? शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप. फक्त आठवत होतो, कारण ऐकून, वाचून, बघतो ना खूप छान वाटलं. तो बघताना खूप छान वाटला. आता हे रूप आठवून, तो प्रताप आठवून त्याबद्दल काही कंपोज करायचं आहे, ही छोटी गोष्ट झाली हो, फार ही खूप छोटी गोष्ट झाली. ती मानवंदना देता आली, तो मुजरा करता आला. आय थिंक आमच्या देवाने आम्हाला संगीतकार केलंच कारण आम्हाला हे करता यावं म्हणून. तसं आमच्याकडे काही नाही. आमच्याकडे फक्त या देवतेबद्दलची भक्ती आहे, त्या जोरावर आम्ही इथपर्यंत आलो आणि हे आम्ही आज करू शकलो. मी पाहिले नाही आम्ही शिवराय, तुम्ही नाही पाहिले. अशी माणसं ज्यांनी आम्हाला सगळ्यांना शिवराय ऐकवले, त्या सगळ्यांचे आभार मानतो.
त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं की एवढा मोठा माणूस होता, एवढा मोठा माणूस होता, इतकं मोठं कर्तृत्व आहे त्याचं. त्यांच्या नजरेने आम्हाला कळलं. आणि आम्ही जे पण करतोय ना, आम्ही जे पण करतो आम्हाला वाटतं नाही अजून मोठं करायला पाहिजे, हे कमी आहे अजून करायला पाहिजे. आताही वाटतंय, परवा पण भाऊ बरोबर बोलत होतो, अजूनही करतोय काहीतरी. आमचे प्रयत्न आम्ही करतोय, ही फक्त आमची भावना आहे. माझ्या अश्रूंकडे लक्ष नका देऊ, हे बोलणं माझं फार महत्वाचं आहे. अजूनही करतोय, प्रयत्नच करतोय. अवघड आहे, फार अवघड आहे. आणि याचं संगीत करणं हा एक भाग झाला, ते लिहिणं एक भाग झाला, गाणं एक भाग झाला. पण हे सगळ्या मी हे जे काही चित्रित केलंय, तुमच्या सगळ्यांचं खूप 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 अभिनंदन, खूप कौतुक. हे बघताना इतकं अंगावर आलं. दिस इज मेस्मरायझिंग, अमेझिंग. त्या युगात तुम्ही घेऊन गेलात आणि आम्ही जगतोय ते. आज बघताना फार छान वाटलं. आनंदी आनंद आहे सगळा. मी खरं गोष्ट सांगू, एकच मिनिट अजून बोलतो, सॉरी. एक फार ज्याला आपण म्हणतो शिवप्रताप दिन, त्या शिवप्रताप दिनाची ही कथा आहे. एवढी मोठी गौरव गाथा आहे. आमच्याकरता तो उत्सव असेल जेव्हा आम्ही थिएटरमध्ये बघू हा संपूर्ण सिनेमा. आणि भाऊ, थँक्स अ लॉट फॉर दिस एक्सपिरियन्स. अगदीच म्हणजे डे 1च्याही डे 1 पासून आम्ही असोसिएटेड आहोत या पिक्चरला. खूप म्हणजे आम्ही काय म्हणतो त्याला, फाउंडर्स या चित्रपटाचे तेव्हापासून असोसिएटेड आहोत. आणि शिवाजी महाराजांबद्दल काय सांगू, हे आज करतोय असं नाही गाणं, उद्या करतोय असं नाही गाणं. सतत काही ना काहीतरी त्यांच्याबद्दल चालूच असतं, मनात चालूच असतं. रोज एक नमस्कार त्यांच्याकरता होतोच. आणि हा गुजरा करता आला. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात. खूप धन्यवाद सगळ्यांचे. जय शिवराय. अजय सर, तुमच्या मनात आता काय चाललंय याची आम्ही फक्त कल्पना, मराठी जनांच्या मनामधली भावना तुम्ही बोलून दाखवली. आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असंच आहे. हा कुठल्याही चित्रपटाचा फक्त ट्रेलर लॉन्च किंवा प्रीमियर नसून 1 मे पासून हा सगळीकडे उत्सव म्हणूनच साजरा होणार आहे. आणि याची आजपासून ही नांदी आहे. मला असं वाटतं अजय सर, अतुल सर, तुम्ही इतक्या पोटतिडकीनं शिवरायांवर प्रेम करता, इतकं मनापासून भावूक होऊन त्यांच्याबद्दल बोलता, त्यांच्याबद्दल काय मनात भावना ठेवता. आणि हीच भावना तुमची या संगीतामधून सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचेल, जी ऐकायला आम्ही ऑलरेडी सुरुवात केली आणि 1 मे पासून संपूर्ण जगभरात ही लाट पोहोचणार आहे. मी अतुल सर तुम्हाला विनंती करतो, तुमचा अनुभव कसा आहेत ते यांनी आपल्या शब्दामध्ये मांडले, आपल्या अश्रूमध्ये मांडले. मला एका गोष्टीचा आनंद खूप जास्त आहे की आजपर्यंत महाराजांच्या जीवनावर असे खूप सिनेमे आले किंवा कसं शिवाजी महाराज यांना इतक्या आपल्या लहानपणी, कुठलीही पिढी असो, आम्ही असो, आमच्या आधीची पिढी असो, आज 400 वर्षानंतर सुद्धा जगाच्या पाठीवर असा एक माणूस आहे की प्रत्येक माणसाच्या रक्तात सळसळतो. असा माणूस मला नाही वाटत पुन्हा होईल. असं व्यक्ती म्हणून आपण जर का त्यांच्याकडे बघितलं, त्यांना जर का देव आपण बघितलं तर मग सगळंच सोपं वाटतं. पण एक माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं तर मग कळतं की हे अवघ्या 50 वर्षांच्या आयुष्यामध्ये आपण काहीच केलेलं नाही त्या माणसापुढे. आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचा असा सिनेमा होण्याची, करण्याची आमची न जाणो कित्येक वर्षांची गरज होती, इच्छा होती. ती या निमित्ताने आता पूर्ण होते ते स्वप्न. त्यातला एक महाराजांच्या जीवनातला अतिशय खूप मोठं मोहीम, खूप मोठी एक दिवस तो आपल्याला दिसणार आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की एवढा मोठा सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवरती, राष्ट्रीय पातळीवरती ह्या दोघांनी, ज्योती मॅम यांनी हे शिवधनुष्य आहे ते पेलण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सगळे असंच म्हणू की प्रयत्न केलाय. आणि ते कसं असतं माहिती का, महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्याला जे वाटेल ना त्यांनी ते
त्यांच्या आयुष्यावर काहीतरी करावं, ज्याला जे वाटेल की त्याच्याबद्दल ना कोणी विचार पण करू नये की काय हे कसं वाटतंय, हे कसं वाटतंय. कारण कसं असतं, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक कुठलीही महाराजांच्या आयुष्याशी निगडीत कुठलीही गोष्ट असली ना, त्याच्यामध्ये मला वाटतं की प्रत्येक माणूस, प्रत्येक महाराष्ट्रीयन, हा प्रत्येक भारतीय हा मला वाटतं ना, सगळेजण आपोआप आपलं एकीकडे जे आपण असतो जगाच्या पाठीवर ते, आणि महाराज म्हटलं की त्या बाबतीत प्रत्येक जण अतिशय प्रामाणिकपणे अतिशय हात जोडलेच जातात. मग ती प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी असो त्यामध्ये हात जोडूनच माणूस करतो. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी जेवढे प्रयत्न केलेत किंवा इथून पुढे सुद्धा करतील त्यांनी नक्की करावेत. हा आमच्या सगळ्यांकडून करण्यात आलेला एक प्रयत्न आहे. आणि आम्हाला सगळ्यांना आनंद असा आहे की आज बॉलिवूडमधील सगळेजण आज या सिनेमामध्ये आहेत आणि महाराजांचा सिनेमा इतक्या मोठ्या पातळीवर रितेश भाऊंनी केलाय. याच्या खरं सांगायचं तर ही त्यांच्यासाठी पण एक मोहीम होती आणि त्या नवरा बायकोंनी काय 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 बघितले. कदाचित पुढे उद्या जर का आत्मचरित्र त्यांनी लिहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ते आत्ता हा खरोखर खूप इमोशनल होण्याचा दिवस आहे. कारण 10 वर्ष उराशी नाही, 10 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे की 10 वर्ष हे स्वप्न त्या रितेश भाऊंचं होतं. पण त्याच्या आधी न जाणं कित्येक वर्ष त्यांनी हे बघितलं असेल. आणि आपल्या सगळ्यांची पण एक प्रत्येकाचीच इच्छा असते की महाराजांच्या आयुष्यावर काहीतरी घडावं. आपण सगळे लकी जाऊ. जसं जितूंनी सांगितलं, आपण नशीबवान आहोत की आपला जन्म या मातीत झालाय. आणि अशा माणसाचं आपण आपला मूळ पुरुष आहे की ज्याचं नाव घेतल्यानंतर ते 2 वर्षाचा मुलगा असो किंवा 70 वर्षाचा माणूस असो, 80 वर्षाचा, रक्त सळसळतं आणि एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. आणि त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट, ते तुम्ही आता काय ते चाललंय ते मिलेनियम, जेनझी, कोणी जे काय असेल ते बघा जरा आताच्या काळात सुद्धा की शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव असं नाव आहे की ज्याच्यावर प्रत्येक पिढी एकत्र येते आणि प्रत्येक पिढीला तेवढाच अभिमान वाटतो. आणि तो त्यांच्या आयुष्यावरचा एका प्रसंगाचा हा सिनेमा येतोय याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही याचा भाग होण्यासाठी आसुसलो होतो आणि ते जे काय थोडीफार आमच्याकडनं त्याची सेवा करण्याची संधी मिळाली त्याच्याबद्दल रितेशजी आणि जिनिलिया वहिनी तुमचं खरं खूप मनापासून आभार. थँक्यू अतुल सर. आता तुम्ही जेनझीचा उल्लेख केला आणि आजकाल सगळीकडे त्यांच्याबद्दल बोललं जातं, म्हणून जिओ स्टुडिओजने धुरंधर बनवला. धुरंधरचा भाग 2ही आपण पाहिला. पण ज्यांना ओजी रणधुरंधर म्हटलं जातं अशा महाराजांवरचा हा चित्रपट कित्येक पटीने यशस्वी होईल आणि सगळ्यांच्या मनात पोहोचेल यामध्ये कुठली शंका नाही. जेनिलिया मॅमकडे मी येणार आहे. जसं मगाशी उल्लेख झाला बोलताना की सेटवर रितेश सरांची भूक त्यांची कशी आहे, कधी आहे आणि ती भागवण्याचा त्या प्रयत्न करत होत्या एक माऊलीच्या रूपामध्ये, ऑलमोस्ट एक पार्टनर म्हणून. तसंच सगळ्या शिवभक्तांची भूक ज्यांनी निर्मात्या म्हणून त्यांची महती सांगून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलाय. मुंबई फिल्म कंपनीतर्फे निर्मात्या म्हणूनही आपण काम करताय. सईबाई राणी साहेबांची पण भूमिका करताय. या दोन्ही भूमिका आणि बायकोची भूमिका हे कसं मॅनेज केलं तुम्ही? तुमच्यासाठी किती चॅलेंजिंग होतं? लेकिन हाउ वाज दिस एक्सपीरियंस आपके लिए? कैसा था पूरा अनुभव? एक्चुअली खूप इमोशनल आहे. सो I won't take too much time, but all I can say is thank you so much, everyone. Thank you for making this dream possible. Thank you. And thanks to everyone right here who's been my strength. From Sandeep, Nandita, the whole team, Jayashree, Manushi, Nikhil Kovale, Apurva, Prajakta, Urushi, Dr. Rohan Oscar. I don't think this film can happen without all of you. Charol, the entire direction team, the entire production team, our team, all our teams. So from the bottom of my heart, the posts, the marketing,
everyone, Chandani, Ayush. I'm sure I'm missing out all of you, but from the bottom of my heart, I just want to say thank you for helping us make this film, because you came in with all the positivity and all the love, and that's why it could be what it is. Thank you. चेन्नई मॅम, ही पॉझिटिव्हिटी चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही आपल्या सगळ्यांना जाणवेलच आणि त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जिओ स्टुडिओच्या प्रेसिडेंट आणि या चित्रपटाच्या निर्मात्या ज्योती देशपांडे मॅमसाठी. मॅम, यू हॅव बिल्ट वन ऑफ द